नमस्कार, मी PI कुंदन गावडे, वैराग पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी. सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दीपावली आपणास आनंदाची, भरभराची, चैतन्याची, आरोग्यदायी जावो हीच वैराग पोलीस स्टेशनकडून आपल्याला सर्वांना सदिच्छा व्यक्त करतो. आज वैराग पोलीस स्टेशन माध्यमातून आणि माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर यांच्या संकल्पनेतून पहाट उपक्रमाचं आयोजन केलं होतं. त्या माध्यमातून वैराग पोलीस हद्दीतील जे सर्व पारधी बांधव आहेत त्यांची दिवाळी गोड जावी ह्या उद्देशाने माननीय पोलीस अधीक्षक यांनी जे किट पुरवलं होतं आणि वैराग पोलीसच्या माध्यमातून किट आज सर्व पारधी बांधवांना आम्ही देण्यात आलेलं आहे. त्या माध्यमातून सर्व पारधी बांधवांची दिवाळी चांगली गोड जाणार आहे आणि यापुढे असेच आम्ही विविध उपक्रम राबवणार आहेत जेणेकरून जे दुर्लक्षित झालेला, वंचित असलेला समाज मुख्य प्रवाहात येऊन चांगल्या पद्धतीने जीवन जगणार आहे. यापुढे आम्ही असेच कार्यक्रम नियमित राबवणार आहे. सर, पहाट उपक्रम जे राबवला तुम्ही त्यातनं कुठला संदेश होता त्यांच्यासाठी? पहाट उपक्रमातून आम्ही हाच पारधी बांधवांना संदेश देतो की गुन्हेगारीपासून मुक्त व्हायचं, बरोबर, मुख्य प्रवाहात येऊन सर्वसामान्य लोकांसाठी जीवन जगणं हा मुख्य उद्देश आहे. त्या माध्यमातून यापुढे आम्ही कार्यक्रम घेतलेले, यापुढे आम्ही कार्यक्रम घेणार आहोत. धन्यवाद. थँक्यू. त्याला पण केलेलं आहे ती, पण याला वाटप झालंय माझं नाव नाही असं कोणी गैरसमज करू नका. प्रत्येकाला जेवढं आपल्याकडे शक्य आहे सगळ्यांना आपण वाटप करूया. माझं नाव नाही, माझं 1 नंबर नव्हतं, 2 नंबर असं नका. आता साहेब आले, सगळे फक्त शांत बसतात, कोणीही गडबड करू नका किंवा एकमेकात चर्चा करू नका. जास्त कार्यक्रम जास्त वेळ घेण्यापेक्षा फक्त तुम्ही थोडं एक सहकार्य करा, शांत बसा. सगळ्यांना आपण साहेबांच्या सर्वांना नमस्कार. आलेल्या सर्व पारधी बांधवांचं मी पहिलं स्वागत करतो. सर्वांना पारधी बांधवांना, माझ्या बंधूंना, सर्व महिला बहिणींना दिवाळीच्या सणानिमित्त सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा देतो. ही पूर्णपणे सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर यांच्या संकल्पनेतून आपण पहाट उपक्रम हा सोलापूर जिल्ह्यात सुरू केला आहे. की वन वे कम्युनिकेशन असावं, तुमच्याकडून सुद्धा चांगल्या प्रकारे कम्युनिकेशन आलं पाहिजे. आम्हाला जे काय हे कम्युनिकेशन कशासाठी असतंय की जे काही थोडंसं दुर्लक्षित आहे, अजूनही काही लोक आपल्यातल्या चुकीच्या पद्धतीने काही काम करत असते, त्यांना आणखीन आपल्याला प्रभावात आणायचं आहे. हा उद्देश आहे आपल्याला आपल्या मुलांसाठी आम्हाला त्यांच्यासाठी सुशिक्षित बनवत आहे. शिक्षणापासून जे दुर्लक्षित झाले त्यांना शिक्षणाकडे आपल्याला वळवायचं आहे. आणखी ज्याला कुणाला अडचण असेल शिक्षणासाठी, दाखले असतील, आधार कार्ड असेल किंवा आणखी कुठले प्रमाणपत्र बाकी असतील, ते कुठं मिळायला अडचण असेल, त्यांनी आम्हाला आमच्यापर्यंत आली पाहिजे माहिती. त्याचाही आपण कॅम्प ठेवणार आहोत. आरोग्य शिबिराचाही आपण कॅम्प पुढे ठेवणार आहोत. प्रत्येक गोष्ट आम्ही करणार आहोत, 1 बाय 1 करणार आहोत. परंतु हे करत असताना तुमच्याकडनं सुद्धा आम्हाला अशी अपेक्षा आहे की पोलीस ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था राबवण्याचं काम करतात ते तुम्ही असं गोष्टी थोड्याशा आमच्या ऐकल्या पाहिजे. बरोबर आहे. जर असं वन वे कम्युनिकेशन नसावं, एखाद्या वेळेस काही तक्रार होती